शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत। पण आपल्या सर्वांचा इतिहास हा एकच असतो की प्रत्येकाचा इतिहास हा वेगवेगळा असतो असा प्रश्न पडावा अशी आपल्या देशातील वर्तमान परिस्थिती। हिंदवी स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघल बादशाह औरंगजेबाशी केलेला दीर्घ संग्राम हा जमिनीच्या तुकड्यासाठी होता, राज्य विस्ताराच्या हेतूने प्रेरित होता असे भ्रामक कथ्य महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष लोटली तरी लोकांच्या गळी उतरवण्याचा कृतघ्न उद्योग तथाकथित विचारवंत आणि स्वयंघोषित इतिहासकारांनी मांडलेला आहे। एक प्रकारे या संघर्षाला राजकीय लढाईचं स्वरूप द्यायचं आणि सर्व धर्म समभावाच्याही पुढे जाऊन महाराजांचं राज्य हे खरंखुरं निधर्मी म्हणजे सेक्युलर राज्य होतं असा भ्रामक दृष्टिकोन रुजवायचा विळा या लोकांनी उचललेला आहे। सेक्युलरपणाच्या गोंडस बुरख्याखाली आपली विकृत मानसिकता लपवण्याचा त्यांचा कावा आहे। त्यांच्या या अपप्रचाराला बळी पडण्यापासून आपल्या वर्तमान आणि भावी पिढीला वाचवायचं असेल तर या जाज्वल्य प्रेरणादायी इतिहासाचं वास्तव स्मरण पुनश्च करून दिल्याशिवाय गत्यंतर नाही। आपल्याला माहितीच आहे की यंदाचं वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 351वे पावन वर्ष आहे। या दुग्ध शर्करा योगानिमित्त जाणता राजा छत्रपती शिवरायांच्या अद्वितीय जीवनावर आधारित साप्ताहिक विवेक स्वराज्य प्रेरणा विशेषांक 21 जून 2025 रोजी पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृती दिनाला प्रकाशित करणारे स्वराज्य धर्माचा पुनर्जागर आगामी स्वराज्य प्रेरणा या विशेषांकाच्या माध्यमातून केला जाणार आहे। सर्वांच्या मनामनात ही प्रेरणा जागवत आपल्या अर्थपूर्ण सहकार्याने हा प्रेरणादीप पुन्हा तेजोमय करूया। स्थानिक प्रतिनिधी किंवा खाली दिलेला QR कोड स्कॅन करून तुम्ही या विशेषांकासाठी पूर्व नोंदणी करू शकता।